नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशियोला विशेषज्ञ, ॲनोरेक्टल सर्जन, इंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल पिंपरी सौदागर पुणेमध्ये मी कार्यरत आहे. आज आपण बोलणार आहोत की आज आधुनिक जगामध्ये की एवढ्या सगळ्या लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्निक आल्या असून ते फार प्रभावी आहेत मूळव्याधीसाठी. पण पुन्हा पुन्हा बऱ्याच लोकांना मूळव्याधीला सामना करावा लागतो. तर असं पुन्हा पुन्हा होऊ नये किंवा परत होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आज आपण डिटेल बोलूया. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की मूळव्याध पुन्हा पुन्हा होण्याची कारणे काय असतात. सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की जुनाट कोष्ठबद्धता. बऱ्याच वेळेला काय होतं की खूप क्रॉनिक कॉन्स्टिपेशन्स असेल तर पेशंटला वारंवार गुंतण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाईल्स काही लोकांना होऊ शकतो. सेकंड महत्त्वाचं कारण आहे की जेव्हा काय टॉयलेटच्या सीटवर खूप वेळ व्यतीत करणे किंवा घालवणे. आधुनिक जगामध्ये बरेच लोकांचं काय झालेलं आहे, वेस्टर्न सीटवर जेव्हा पण ते लोक बसतात तेव्हा मोबाईल्स खूप वेळ बघत बसतात. त्यामुळे त्यांना वेळेचं भानच राहत नाही आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता उद्भवते. त्याचबरोबर ओबेसिटी किंवा स्थूलता हे पण एक प्रमुख कारण आहे. हे कसं? स्थूलतेमुळे काय होतं की जे पेरिफेरल वॅस्क्युलर फॅट जे वाढलेलं असतं त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये दाब हे ॲनल कॅनलवर किंवा गुदद्वारावर येतो आणि तिथले वेसल्स वाढतात. त्याच्याचबरोबर चौथं महत्त्वाचं कारण काय आहे की आपण जो आहार घेतो तो अयोग्य प्रकारचा आहार घेतो. अयोग्य प्रकारचा आहार याचं म्हणणं माझं काय आहे की ज्या पद्धतीने तळलेले पदार्थ आहेत, समोसा झालं, वडा झालं किंवा आउटसाईड जे आपण फास्ट फूड आजच्या जीवनामध्ये कंझ्युम करतो, दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग. याच्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सी हा एक कारण असू शकतं. प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की एकतर हार्मोनल चेंजेस होतात मातेच्या ह्याच्या शरीरामध्ये आणि दुसरं आहे की बाळाचं वजन जसं 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये वाढतं त्या प्रमाणामध्येच तेच प्रचंड प्रमाणामध्ये दाब जो असतो तो ॲनल कॅनलवर लागतो. त्यामुळे काय होतं की तिथं पाईल्स निर्माण होण्याचे. आणि सगळ्यात लास्ट पण नॉट लिस्ट अनुवंशिकता. काही वेळेला काही लोकांमध्ये काय होत असतं की पाईल्सची ट्रीटमेंट प्रॉपरली घेतल्यानंतर परत परत होण्याची संभावना काही लोकांमध्ये असतात. ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत, 1 to 2% मध्येच आहेत. पण अनुवंशिकता हे एक कारण असतात. हे मुख्यत्वे कारण आहेत की ज्याच्यामुळे पाईल्स पुन्हा पुन्हा होऊ शकतात. आता हे जे कारणे आहेत हे कारणे आपण कसं टाळू शकतो त्याच्याबद्दल आपण डिटेल पाहूया. सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण आहे की कोष्ठबद्धता. कोष्ठबद्धता टाळण्यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजे? सर्वात पहिलं महत्त्वाचा उपाय आहे की फायबर रिच डाएट. म्हणजेच काय? ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, काकडी झालं, गाजर झालं, टोमॅटो झालं किंवा ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये भेंडी, पालक, मेथी, शेवगा, कॉलीफ्लॉवर यासारखे ग्रीन व्हेजिटेबल्सचा प्रमाण जो आहे तो थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे. नॉर्मल ॲडल्टचं जो रिक्वायरमेंट आहे ते 25 ते 30 ग्रॅम पर डेली फायबर रिच डाएट तुम्ही घ्यायला पाहिजे. ह्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये येतं की हायड्रेशन म्हणजे पाण्याचं वॉटर इनटेक जे आहे तुमचं ॲडॅक्वेट पाहिजे. पाण्याचं प्रमाण किती पाहिजे तुमचं? तर दिवसातून 3 लिटर ते 5 लिटरपर्यंत तुमचं पाण्याचं वॉटर इनटेक शुड बी पाहिजे. ॲटलिस्ट नाही म्हटलं तरी मिनिमल 8 ते 12 ग्लासपर्यंत तुम्ही दररोज पाणी पिलंच पाहिजे. 3 नंबरचं आहे जोर लावणे आणि दीर्घकाळ बसणे टाळा. जोर लावणे म्हणजे काय? जेव्हा पण तुम्ही मोशनला जाता तेव्हा फार गुंतायला नको, कारण तिथं प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा तिथले वेसल्स डायलेट होण्याची शक्यता वाढते. तसंच एका जागेवर फार वेळ बसल्याने पण हे तिथले वेसल्स किंवा वेन्स वाढू शकतात किंवा पाईल्स वाढू शकतात. हेच जो आपण डेली लाईफस्टाईलमध्ये डेस्क जॉब जेव्हा करतो तेव्हा एका जागेवर 8-8 तास, 10-10 तास, 2-2 तास, 4-4 तास असं एकाच जागेला बसतो. त्यावेळेला पण बसल्यामुळे प्रेशर खूप जास्त प्रमाणामध्ये क्रिएट होतं आणि तिथं पाईल्स होण्याची संभावना वाढते. तर प्रत्येक रेग्युलर इंटरवलमध्ये काय पाहिजे, जेव्हा तुम्ही मोशनला जाता तर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही बाहेर यायला पाहिजे असं टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सिटिंग जॉब किंवा ऑफिस डेस्क जॉबवर असता तेव्हा डेली अर्धा ते पाऊण तासामध्ये ॲटलिस्ट 5 मिनिटं ते 10 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्यायला पाहिजे. 4 नंबरचं आहे शारीरिक हालचालीची भूमिका.
शारीरिक हालचालीची भूमिका म्हणजे काय? चालणे, पोहणे किंवा इतर ब्रिस्क वॉकिंग किंवा रनिंग ह्या कोणत्याही पद्धतीचं ॲटलिस्ट 30 मिनिटाचा हा व्यायाम हा शरीराचा तुमचा दिवसातून व्हायलाच पाहिजे किंवा आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे 150 मिनिट्स तुम्ही डेली चाललं पाहिजे किंवा फिरलं पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. याच्यामुळे काय होते, तुमचं इंटेस्टायनल मोटिलिटी जे असते ते इंटेस्टायनल मोटिलिटी नॉर्मल राहते. इंटेस्टायनल मोटिलिटीमुळे जे काही मल तुम्हाला बाहेर पडायचं आहे तो इझिली प्रॉपरली बाहेर पडायला मदत होतं. ह्याच्यानंतर आहे की व्यायाम तर तुम्ही नक्की करतायच, प्लस वजन कंट्रोल करणे. ह्याच्यामध्ये काय आहे की ज्या माणसांमध्ये किंवा जे स्थूल लोक आहेत किंवा ज्यांच्यामध्ये ओबेसिटी आहे त्यांच्यामध्ये पेरिफेरल वॅस्क्युलरेशनमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये तिथं प्रचंड प्रमाणामध्ये दाब येऊन पाईल्स वाढत असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे, शारीरिक हालचाल तर तुम्हाला करायलाच पाहिजे, वजनही नियंत्रण करायला पाहिजे. तुम्ही किती पोर्शनमध्ये जेवण किंवा बाकी करता ते पोर्शन कंट्रोल करणे इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. या पद्धतीने जर तुम्ही वजनाचा कंट्रोल केला तर या तुम्हाला पाईल्समध्येच नाही आहे तर शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये तुम्हाला फायदा नक्कीच दिसेल. ते हार्ट वाईज असेल किंवा दुसऱ्या इतर कोणतीही गोष्टींमध्ये असेल. उपचाराचे पर्याय आणि दीर्घकालीन होणारे परिणाम. उपचाराच्या पर्यायामध्ये रबर बँड थेरपी किंवा स्क्लेरोथेरपी हे अत्यंत प्रभावकारी जरी असले तरी ते जर तुमचे जे मूळ कारणे जे तुम्ही जर ते सॉल्व नाही केली तर पुन्हा पुन्हा तुम्हाला पाईल्स होण्याची शक्यता असते. पाईल्स होऊ नये यासाठी काय काय टाळायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं पहिलं आहे की जड वस्तू उचलणे तुम्ही टाळायला हवे. दुसरं आहे तिखट मसालेदार नॉनव्हेज यांचं सेवन जे आहे ते जेवढ्या कमी प्रमाणामध्ये करतायत ते सगळ्यात चांगलं. तिसरं आहे कार्बोनेटेड किंवा जे ड्रिंक्स असतात, कोकोकोला, पेप्सी किंवा स्प्राईट यासारखे कार्बोनेटेड ड्रिंक्स असतील ते जेवढे तुम्हाला शक्य आहेत तेवढं अवॉइड केला तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. याच्याचबरोबर जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवा. जुनाट आजार म्हणजे काय? क्रॉनिक जे काही तुमचे आजार आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज असेल, ओबेसिटी असेल किंवा हायपरटेन्शन असेल, ह्या आजारांवर तुम्ही जेवढं कंट्रोल ठेवाल तेवढाच तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होईल. जुनाट आजारांमध्ये फॉर एक्झाम्पल IBS हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. IBSमध्ये इरिटेबल बॉईल सिंड्रोममध्ये अतिसार किंवा कॉन्स्टिपेशन हे वारंवार होत असतात. त्याच्यावरही नियंत्रण ठेवल्यामुळे पाईल्समध्ये मूळव्याधीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल. नियमित आरोग्याची तपासणी. डॉक्टरांकडे तुमची नियमित आरोग्याची तपासणी केल्यानंतर पाईल्स, फिशर, फिस्चुला यासारख्या भयंकर आजारापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल. तुमचे आरोग्य हेच तुमची संपत्ती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याला जपाल तर नक्कीच तुम्ही पाईल्स, मूळव्याध किंवा यासारख्या जे अगदी खराब आजार आहेत त्यांच्यापासून नक्कीच वाचू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.